हाय, तर हा होता आपला मिकी माऊस थीमचा केक. तर हा कसा बनवला आपण बघूया. तर तुम्हाला सुरुवातीपासून जर केक शिकायचे असतील ना, तर मी सांगते कोणताही क्लास करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त व्हिडिओजद्वारेही शिकू शकता, जसे की मी शिकले. तर ही क्रीम आहे, भरपूर कंपनीच्या क्रीम असतात, तुम्ही कुठलीही घेऊ शकता, मी हीच वापरते. तर ही आपल्याला अशा प्रकारे व्हिप करून घ्यायची असते आणि व्हिप कशी झाली ते बघण्यासाठी आपण असं चेक करू शकतो. त्यानंतर काही कटआउट्स मिळतात, हे रेडीमेड मिळतात, म्हणजे प्रिंट करून मिळते. पिनड्रेस्टवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर कस्टमरचा होता मिकी माऊस थीमचा केक. तर अशा प्रकारे मी ही प्रिंट करून आणली आणि खूपच मेहनतीचं काम असतं हे. छोटे छोटे कटआउट्स कट करणे, त्याला एक्झॅक्ट कट करणे त्याच्या मापाने आणि त्याच्या मागे टूथपिक लावणे, परत ते असेंबल करणे केकवर कशा प्रकारे करायचे ते. तर तुम्हालाही हे सहज कुठेही मिळून जातात. केकचं सामान जिकडे मिळतं तिकडेही मिळतात आणि जिकडे प्रिंटआउट मिळते तिकडेही मिळतात. जास्त करून नॉवेल्टीमध्ये पण मिळतात, फोटोवाल्याकडे पण मिळतात. तर मी पूर्ण शूट नाही केला. हा जो मिडल लेअर होता ना, तो वाला मी कसा क्रमकोट वगैरे केला, आयसिंग केला, तो कट केला आहे. तर हा सगळ्यात खालचा लेअर होता. तर अशा प्रकारे मी ह्याचे 3 लेअर केलेत. तर बघू शकता तुम्ही केक किती छान असा बेक झालेला आहे. त्याचे क्रम्स पण जास्त पडत नाहीत आणि खूप छान असा हा बेक झालेला आहे. कोणी बोलेल का हा कुकरमध्ये बेक केलेला आहे. मी कढईमध्ये केला आहे, सॉरी, कारण माझ्याकडे तेवढा मोठा कुकर नाही आहे. मोठा केक जर असेल तर मी कढई माझ्याकडे मोठी आहे त्याच्यामध्ये बेक करते. तर केक आपला हलू नये जागचा, त्यासाठी खाली आधी क्रीम लावायची. त्याच्यानंतर आपण हे स्ट्रॉबेरी क्रश घ्यायचं, तेच मी पाण्यामध्ये यूज करते. शुगर सिरप नाही करत, कारण त्याने जास्त गोड होतो. तर अशा प्रकारे आपण जास्त जास्त पण सोक नाही करायचं आहे, पण सोक हे तुम्हाला करायचंच आहे, कारण त्यामुळे केक तुमचा ड्राय लागत नाही. आणि स्ट्रॉबेरी क्रश त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. चॉकलेट फ्लेवरमध्ये कोणी नाही करत, मी करते. चेरीचं जे क्रश असतं ते देखील करू शकता. त्याच्यानंतर चॉकलेट आणि चॉको चिप्स टाकून क्रम कोट करून अर्धा तास फ्रीजला ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे मी हे क्लीन करून ह्याला बॉर्डर काढली. नंतर केक झाल्यानंतरच तुम्हाला दाखवला आहे. दुसरा केक ह्याच्यावर आपण शिफ्ट करून त्याच्यानंतर डॉवल्स जे असतात ते ह्याच्यामध्ये इन्सर्ट केलेले आहेत, केक हलू नये म्हणून. आणि जे कटआउट कट केलेले ते तुम्ही इथे लावून घ्यायचे आहेत. बड्डे बॉयचं नाव होतं आदित्य. आणि हा जो हॉट बलून होता खूपच मोठा ॲक्च्युली प्रिंट झालेला, पण मी लावलं पण तो छान वाटत होता ॲक्च्युली. तर काही स्प्रिंकल मी ॲड केले आणि हा केक असा तयार झाला. तर काही केकबरोबर सेल्फी घेतला आणि त्याच्यानंतर केक डिलिव्हरी पण मला करायला जायची होती, कारण त्या ज्या कस्टमर आहेत त्या रेग्युलर कस्टमर आहेत आपल्या आणि त्या थोड्याशा ब्लाइंड आहेत, त्यामुळे त्यांना जमत नाही. आणि हा होता आता बड्डे बॉय. आणि कस्टमरचा फीडबॅक तुम्ही पुढे बघू शकता, त्या काय म्हणाल्या. Ma'am, would you like to share your experience about cake? Yeah, surely. Actually, from 3-4 years past, we are taking this cake from Sapnaji, and the cake is very delicious, yummy, and of good quality. And she does lovely designs and the best flavor is the ras malai cake. It's very yummy. Thank you. We are very much happy with this. Thank you so much, ma'am. Thank you. तर कसा वाटला केक तुम्हाला नक्की सांगा. थँक्यू.